नमस्कार मुलांनो. किती वाजलेत? आता ही दुपारची वेळ आहे की संध्याकाळची वेळ आहे? किती वाजता आपण सकाळी उठतो? आपलं सगळं दिनमानाचं कार्य हे वेळेवर चालत असतं, घड्याळाच्या काट्यावर. तर आपण पहिल्या पाठाकडे वळूया, स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ. पृथ्वीवरील दिवस व रात्र यांचा कालावधी नेमका का बदलतो? जगाच्या नकाशावर 1 अंश अंतराने काढलेल्या रेखांशांची संख्या किती? पूर्वीच्या काळी आधुनिक साधनं नव्हती, तेव्हा कालमापन कसे बरं केलं जात असे? पृथ्वीच्या परिवलनादरम्यान सूर्यासमोरून किती रेखावृत्ते जात असतील? हे व असे अनेक प्रश्न तुम्हाला एव्हाना पडले असतील. काही प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधूनही काढली असतील, काही कुणाला विचारली सुद्धा असतील. मला पण लहानपणी असे कुतूहलवजा प्रश्न पडायचे. तर आता ह्या अनेक प्रश्नांची उत्तरं आणि इतर अनेक संकल्पना आपण या धड्यात समजून घेणार आहोत. आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक कृती करत असतो. त्या प्रत्येक कृतीची वेळ ठरलेली असते. प्राचीन काळी कालमापनासाठी नैसर्गिक घटनांचा आणि काही साधनांचा म्हणजे घटिकापात्र किंवा वाळूचे घड्याळ यांचा आधार घेत असत. सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंतची वेळ म्हणजे दिनमान आणि सूर्यास्त ते सूर्योदयापर्यंतचा काळ म्हणजे रात्रमान आणि सूर्योदय ते पुढच्या सूर्योदयापर्यंतचा काळ म्हणजे एक दिवस. पृथ्वीला परिवलनासाठी 24 तास म्हणजे 1 दिवसाचा कालावधी लागतो. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. सूर्योदय ज्या बाजूने होतो ती आपण पूर्व दिशा असे मानतो. परिवलनादरम्यान पश्चिमेकडील रेखावृत्ते एक एक करून सूर्यासमोर येतात आणि पूर्वेकडील क्रमाक्रमाने अंधारात जातात. जे रेखावृत्त सूर्यासमोर येते तिथे सूर्योदय आणि जे जे हळूहळू अंधारात जाते तिथे सूर्यास्त होत असतो. याचाच परिणाम म्हणून आपल्याला सकाळ, मध्यान्ह, सायंकाळ आणि मध्यरात्र दिसते. आपण चालत्या वाहनातून बाहेर पाहिलं तर रस्त्यावरची झाडं, इमारती, वस्तू, लोक आपल्याला विरुद्ध दिशेने पळताना दिसतात असं आपल्याला वाटतं. पण खरं काय असतं? तर आपलं वाहन पुढे जात असतं आणि आपण त्या चालत्या वाहनामध्ये असतो, म्हणून रस्त्यावरील त्या स्थिर गोष्टी विरुद्ध दिशेनं पळत आहेत असं आपल्याला वाटतं. त्याचप्रमाणे पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याने आपल्याला सूर्याचे स्थान बदलते आहे असं वाटतं. पुस्तकात दिलेली कृती आकृती 1.1 करून पहा. सकाळ आणि संध्याकाळची सावली मोठी असते. सूर्य वर येऊ लागतो तेव्हा आणि कलू लागतो तेव्हा सुद्धा सावली थोडी लहान दिसते. सूर्य माथ्यावर असतो तेव्हा सर्वात आखूड सावली असते. याचं कारण सूर्याचे आकाशातील स्थान बदलत राहतंय. सावलीची दिशा आणि लांबी सुद्धा सूर्याच्या आकाशातील स्थानामुळे बदलते. अजून एक गोष्ट म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी तापमान कमी असतं. स्थानिक वेळ तुम्ही पाहिलंच असेल की सूर्योदयानंतर सूर्य जसजसा वर चढत जातो आपली सावली आखूड होत जाते. मध्यान्होत्तर काळात जसजसा सूर्य क्षितिजाकडे कलतो तसतशी सावली परत मोठी होत जाते. पृथ्वीवर मध्यान्ह वेळ एका रेखावृत्तावर म्हणजे उत्तर ध्रुव वृत्तापासून ते दक्षिण ध्रुव वृत्तापर्यंत सर्व ठिकाणी सारखीच असते. एखाद्या ठिकाणच्या संदर्भात सूर्याच्या आकाशातील स्थानावरून ठरवण्यात आलेली वेळ म्हणजे त्या विशिष्ट ठिकाणची स्थानिक वेळ होय. ध्रुववृत्तापासून ध्रुवापर्यंतचं दिनमान ऋतुमानाप्रमाणे बदलत असतं. त्यामुळे तेथील सूर्योदय, सूर्यास्त आणि मध्यान्ह ह्या वेळा समजून घेतल्या पाहिजेत. ध्रुवावर 6 महिने दिवस म्हणजे दिनमान आणि 6 महिने रात्रमान असते. ध्रुवावर सूर्योदय किंवा सूर्यास्ताची वेळ सांगताना तारीख सांगावी लागते. सूर्य उगवल्यानंतर तो सातत्याने क्षितिजावर घिरट्या घालत असल्यासारखा फिरतो. त्यामुळे मध्यान्हाची वेळ सावलीवरून ठरवता येत नाही. जरा विचार करा, यामध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधता येतील का? प्रत्येक रेखावृत्तावर सूर्योदय, मध्यान्ह आणि सूर्यास्ताच्या वेळा वेगवेगळ्या असतात. पृथ्वीवर एकाच रेखावृत्तावरची स्थानिक वेळ सारखी असते. ती मध्यान्ह वेळेवरून निर्धारित केली जाते.
प्रत्येकी 1 अंश अंतरावरील रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेत 4 मिनिटांचा फरक का पडतो? पृथ्वीला एक परिवलन म्हणजे 360 अंश पूर्ण करण्यासाठी 24 तास लागतात, बरोबर? पृथ्वी एका तासाला 360 अंश भागिले 24 तास बरोबर 15 अंश स्वतःभोवती फिरते. पृथ्वीला एका अंशात फिरण्यास 60 मिनिटे पर 15 अंश म्हणजे 4 मिनिटे लागतात आणि म्हणूनच प्रत्येक अंश अंतरावरील रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेत 4 मिनिटांचा फरक पडतो. तुम्हाला हे माहीत आहे का की स्थानिक वेळ ही मर्यादित क्षेत्रात वापरताना काही अडचण येत नाही, पण जेव्हा रेखावृत्ताच्या अनुषंगाने खूप मोठ्या प्रदेशातील लोकांचा एकमेकांशी संबंध येतो त्यावेळी स्थानिक वेळ वापरल्याने गोंधळ होऊ शकतो. करून पहा यामध्ये एक उदाहरण दिले आहे. पहिलं उदाहरण करून दाखवलं आहे, दुसरं तुम्ही करून पाहायचं आहे. बघा बरं, तुम्हाला मशाद आणि मनॉस या ठिकाणांची वेळ सांगता येते का? पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात स्थानिक वेळा वेगवेगळ्या असतात, त्याप्रमाणे तेथील लोकांचे दैनंदिन व्यवहार चालतात. तुमच्यासाठी एक स्वाध्याय आहे. आकृती 1.3 मध्ये नकाशा दिलाय आणि वेगवेगळ्या रेखावृत्तांवरील स्थानिक वेळा सुद्धा. नकाशांचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. जगात जास्तीत जास्त किती स्थानिक वेळा असू शकतात आणि एका तासात किती रेखावृत्त सूर्यासमोरून जातात याबद्दल जरा विचार करा. वेळ सांगताना आपण AM किंवा PM कधी म्हणतो आणि त्याची पूर्ण रूपं किंवा शब्द काय आहेत ते पुस्तकात दिलंय, ते तुम्ही वाचा. भौगोलिक स्पष्टीकरण. कोणत्याही रेखावृत्ताच्या पूर्वेकडील रेखावृत्तावर वेळ पुढे असते आणि पश्चिमेकडील रेखावृत्तांवर वेळ मागे असते. रेखावृत्तातील अंतर जसजसं वाढत जातं तसतसं त्यांच्यातील स्थानिक वेळासुद्धा बदलत जातात. कारण तुम्हाला एव्हाना कळलेलंच असेल ना, सूर्याची स्थिती 2 ठिकाणच्या रेखावृत्तातील अंशात्मक फरकास 4ने भागलं की तेथील स्थानिक वेळ आपल्याला कळू शकते. रेखावृत्तातील अंतर आपण पृथ्वी गोल किंवा नकाशावरून पाहू शकतो. काही कृती दिल्या आहेत पृष्ठ 75 आणि 76 वर. त्या करून प्रमाण वेळा काढता येतात का ते पहा. तुम्हाला आत्तापर्यंत दिलेल्या माहितीनुसार सांगा पाहू यातील उत्तरं तुम्हाला देता येतील, नक्की देता येतील ना? मुंबई आणि कोलकाता एकाच देशात असूनही त्यांच्या स्थानिक वेळांमध्ये फरक आहे. कुठल्याही देशात रेखावृत्तावरून भिन्न स्थानिक वेळा लक्षात घेतल्या तर देशभरातील दैनंदिन व्यवहारात सुसंवाद राहणार नाही. यासाठी देशातील मध्यवर्ती ठिकाणाहून जाणाऱ्या रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेला प्रमाणभूत मानलं जातं. ती त्या देशाची प्रमाणवेळ मानली जाते. देशातील सर्व ठिकाणी व्यवहारात प्रमाणवेळ म्हणून तीच दिली जाते. जागतिक व्यवहारासाठी सुद्धा निरनिराळ्या देशातील प्रमाणवेळेत सुसंगती असणं फारच गरजेचं असतं. यासाठी जगाचे 24 कालविभाग करण्यात आले असून याची रचना मूळ रेखावृत्तापासून म्हणजेच 0 अंश रेखावृत्ताच्या संदर्भाने केली आहे. साधारणतः 1-2 तासाच्या पेक्षा जास्त रेखावृत्ताच्या विस्तार असलेल्या देशासाठी एक प्रमाणवेळ मानली जाते, पण त्याहून जास्त असेल तर मात्र एकापेक्षा जास्त प्रमाणवेळ मानली जाते. 2 गोष्टी तुम्हाला शोधता येत आहेत का ते पहा. 1. एकापेक्षा जास्त प्रमाणवेळ असलेले देश ते कोणते? 2. जगातील कालविभागांचा नकाशा शोधून भारत देश कोणत्या कालविभागात येतो तेही शोधा. आता आपण विचार करू भारतीय प्रमाणवेळेबद्दल. भारतीय प्रमाणवेळ ही मिर्झापूर शहरावरून म्हणजेच अलाहाबादवरून जाणाऱ्या 82 अंश 30 मिनिटे पूर्व या रेखावृत्ताच्या प्रमाणवेळेनुसार ठरवली जाते. हे रेखावृत्त साधारण देशाच्या मध्यभागावरून जातं, म्हणून इथली वेळ प्रमाणवेळ म्हणून धरली जाते. इथे जर मध्यान्नीचे 12 वाजले असतील तर देशभरात सर्व ठिकाणी मध्यान्नीचे 12 वाजलेत असं मानलं जातं किंवा धरलं जातं. 82 अंश 30 मिनिट पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेत आणि भारतातील इतर कोणत्याही ठिकाणच्या स्थानिक वेळेत 1 तासापेक्षा जास्त फरक पडत नाही. जागतिक प्रमाणवेळ.
जागतिक प्रमाणवेळ म्हणून 0 अंश रेखावृत्त म्हणजेच इंग्लंडमधील ग्रीनिच किंवा ग्रीनविच येथील स्थानिक वेळ GMT म्हणजेच ग्रीनविच मीन टाईम म्हणून धरली जाते. पहा बरं जमतं का? या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी दिलेली माहिती म्हणजेच भारताची प्रमाणवेळ किती तास आणि किती मिनिटांनी पुढे आहे हे लक्षात घेऊन मोजता येईल. गंमत वाटते की नाही तुम्हाला? आपण आपलं घड्याळ टीव्ही किंवा रेडिओप्रमाणे ॲडजस्ट करतो. पण मुळात अचूक वेळ नेमकी कशी कळू शकते? यासाठी 2 संस्थांची माहिती पुस्तकात दिली आहे. ती नक्की वाचा. या संस्था आहेत NIST आणि NPL. जंतर-मंतर खगोलशास्त्रीय वेधशाळा. जयपूरचे महाराजा सवाई जयसिंग द्वितीय हे खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि वास्तुविशारद होते. त्यांनी भारतातील 5 ठिकाणी खगोलीय वेधशाळा बांधल्या. मथुरेतील वेधशाळा अस्तित्वात नाही, पण बाकी 4 ठिकाणांपैकी जयपूर येथील ही वेधशाळा अजूनही अस्तित्वात आहे. अजून सुनियोजित आणि चांगलं व्यवस्थापन असलेली आहे. तुम्ही जरूर भेट द्यावी इथे. आजही तिथे सावलीद्वारे अचूक वेळ कळू शकते, अगदी काही सेकंदांपर्यंत सुद्धा. ही खगोलशास्त्रीय वेधशाळा असून खगोलांची निरीक्षणाची अचूक, उत्तम आणि शास्त्रीय पद्धतीने निरीक्षणाची इथे उत्तम सोय आहे. इथल्या यंत्रांच्या सहाय्याने अचूक खगोलीय वेध घेणे आजही शक्य आहे. पण आत्ताच्या मॉडर्न टेक्नॉलॉजीमुळे ही यंत्र आणि जंतर-मंतर सुद्धा सांस्कृतिक वारसा म्हणून जतन केली जात आहे. तुम्ही जरा शोधून पाहाल का? मेक्सिको, न्यूझीलंड, श्रीलंका आणि चीन यांपैकी कोणत्या देशात एकच प्रमाणवेळ धरली जाते? एखाद्या देशाचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त असून पण प्रमाणवेळ एक असू शकते का?